नमस्कार, यात्रा भारत में आपका स्वागत है। इस श्रृंखला में हम आपको विदर्भ के अष्टविनायक का दर्शन कराएंगे। विदर्भ अष्टविनायक की श्रृंखला में अभी अपन आ गए हैं पंचमुखी गणेश मंदिर पवनी, भंडारा जिले में। ये है असली मानसून का मजा। ये रोड पे रात में गाड़ी चलाने में मजा आता है। एक नंबर मजेदार रहने वाला है। अरे इसके पीछे पीछे चलना था ना। चलो भंडाऱ्याच्या पवनीमध्ये बसे सर्वतोभद्र, पंचानन तो पंचप्रतिमा नसे कुठे इतरत्र. उत्खनातून नागलोकीचा स्तंभ इथे गवसला, अष्टगणेशा भावभक्तीने वंदन करतो तुला. साधारण गणपतीची स्थापना कधी झाली? गणपतीची स्थापना साधारण 200 वर्षापूर्वीची. कोणी केली? आणि हे शमीवृक्ष होता या मूर्त्या पराक्रमश आहे. मी 3.5 मूर्त आहे. 5 लाख आहे. हे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य हे 5 भागाकडनं मिळून केलं पाहिजे. आता ते मूर्ती पूजामध्ये लागले ना, हे इकडे 700 बाजू असते ना, तुम्हाला डोळे तिकडचे दिसतात. तिकडचं दिसते. ही दक्षिण दिशा आहे. दक्षिणमुखी गणपती दक्षिण दिशा ही आहे. दक्षिणमुखी गणपती कोणती जाग दिशेला हे राहत. दक्षिणेला फक्त मारुती राहत. पण त्याला 5 मिनिट आता दिशा 4च आहे. दिशा 4 आहे आणि 4 उत्तर दिशा आहे. त्याच्या उपदिशेची नैऋत्य झाले. ही आता नैऋत्य दिशा आहे. दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये आहे ती नैऋत्य. नैऋत्य, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य अशी 5 मिनिट आहे. शमीवृक्षावस्था आहे. काय नाव? पंचमुखी गणेश नाव आहे. काही अजून माहिती देता येईल का ना? याच्याबद्दल काही अजून माहिती देता येईल आपल्याला? याची स्थापना किती वर्षी झाली आहे, त्याच्यावर वृक्ष आहे माहिती आहे. मनशी होती त्यात जागृत देवस्थान आहे. जातात नवसाला पावतात. नवसाला पावताना सेवा करा बरोबर पावतो. वापस जाणार नाही, त्याची सेवा करून त्याला काहीच कमी होणार नाही. असं नाही. या ज्याने केली ना काही हे नाही. एकदा सेवा करा, सगळं काम तुमचं होते. बरोबर. इस अद्भुत कलाकारी का नजारा लेते हुए अपन अपनी विदर्भ अष्टविनायक की श्रृंखला यहीं खत्म करते हैं. आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा.